बालटाल कॉन्वे आणि आपला पहलगामचा इकडे बस भेटली आहे. पहिला हॉल्ट आला आहे. जय भोले बम बम भोले. मंडळी बाबाचं लंगर दाखवतो काय काय भेटतं बघा. खीर पराठे. मंडळी फायनली बसलोय आता पुढे मी. बघा मंडळी कसे कॉन्वे चाललेत, एका मागे एक बस चालली आहे. मंडळी सिक्युरिटी बघा काय सीन आला कडक याची. हे बघा ब्लॅक कमांडोस. अनंतनाग मध्ये सिक्युरिटी बघा. मंडळी आलो बाबाच्या नगरीत. सो नुनवन बेस कॅम्प मध्ये तुमचं कार्ड चेक होईल. डॉमेट्री पण चालू झाली आहे आणि इकडे तुम्हाला VIP रूम भेटतील. इकडे आहे 250 रुपये दिलेत मी फक्त. तो हे आहे जेवण. महत्वपूर्ण गोष्ट. नमस्कार मंडळी, शुभप्रभात, हर हर महादेव. आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमरनाथ यात्रा एपिसोड 3 मध्ये. रात्रीचे वाजलेत 2:12. ऑलमोस्ट भगवती नगर खाली झालंय, कारण इकडून जावं लागते आपल्याला आपली बस शोधण्यासाठी. इकडे तुमच्या ज्या गाद्या आहेत तिकडे जमा करायच्या आहेत. त्यानंतर तुमचे 100 रुपये तुम्हाला रिटर्न दिले जातील. तुम्हाला इकडे जमा करायचं आहे. ओके, सो थोडं लवकर जमा करू शकता. अशा गाद्या जाऊन तुम्हाला इकडे द्यायच्या आहेत. म्हणजे तुम्ही डिपॉझिट केलं होतं 100 रुपये, ते तुम्हाला रिटर्न भेटेल. हे बघा कोण नाचतंय, कोण गातंय. चला आता कॉन्वेमधून तुम्हाला प्रवास दाखवतो. एकदा आयुष्यामध्ये बाबा अमरनाथची यात्रा कॉन्वे बरोबर करा, खूप मजा येईल तुम्हाला. महाराष्ट्राची मंडळी माझ्यासोबत. मित्र आपण कुठला? मावळ तालुका तळेगाव पुणे. पुणे. तर चला पुणे तिकडे काय उणे. चला मग आपली मंडळी भेटली. बाकीचे 2 जण पुढे, त्यांना भेटवतो. त्यांना भेटवायचं बाकी आहे. सो असं काही रौनक आहे तुम्हाला इकडे पाहायला भेटेल सकाळच्या वेळेस. बघता तुम्ही एकदम जबरदस्त. आणि चला ऑफिशियली निघतोय बाहेरून इकडून. आणि आता इकडून तुम्हाला बस शोधायची आहे. 2चा टाईम देतात, पण ॲक्च्युली निघता निघता 4-5 वाजूनच जातात. सो त्या हिशोबाने झोप तर काय होत नाही. सो निघूया आणि बाहेर तुम्हाला दाखवतो तुम्हाला बस कशी शोधायची आहे. आणि हा व्लॉग पूर्ण बघा, खरंच तुम्हाला खूप भारी वाटेल. एकदा या गेटाच्या बाहेर निघलं तर परत येता येत नसतंय. एकदाच वन टाडा. आता भेटूया 2027 मध्ये पुन्हा या गेटाच्या आतमध्ये. मला सामान घ्यायला यावं लागेल, तेव्हा बघू. आणि इकडून सरळ जायचं आहे. ह्या गेटातून असं निघालात इकडे बसेस लागतात बालटाल आणि पहलगामसाठी. बालटाल कॉन्वे आणि आपला पहलगामचा इकडे सरळ. पहलगामसाठी माझी जी बस आहे ती आहे P10 आहे. P10 आहे नंबरची बस आहे माझ्या इथे. हे बघा उगंच उठलं लोकांना अगोदर. बोललो ना इकडून असं बसावं लागतंय. अरे पहलगाम मला माहिती ना 4पर्यंत बसेस निघतात. ते लोक लवकर पळवतात जाणून बुजून, पळा करून. ही AC बस आहे. ठीक आहे, चला P10 शोधूया आपली कुठे. बस भेटली आहे P10. हा लाईट पण लागली. आई ठीक आहे. 483 रुपयामध्ये एवढं चांगली बस भेटते, अजून काय पाहिजे. आणि जी डुएलेक्स, जी सेमी डुएलेक्स आहे ती ह्याच्यापेक्षा आणखीन थोडीशी चांगली असू शकते. आणि इकडे काय P23. पण यार सीटचा लय मोठा घोटाळा झाला. तो पण बोलतो की नाही बसून देणार पुढे. आणि काय बोलणार भाई आता. ठीक आहे, जे आहे ते आहे. P21 त्यांनी चालू पण केली बस. चांगल्या बसेस आहेत मागच्या वर्षीपेक्षा. हो आलोय बसमध्ये. P10 ही आहे. त्याचं तिकीट आहे 483 रुपये. त्याला बोललो तो विंडो सीट दे, माठ्याने मला मिडल सीट दिली 32. बोला कसं शूट करू मी सांगा. समोरचा पण थोडी ऐकणार आहे, त्याला विंडोज पाहिजे. आता काय बोलायचं. हे बघा अशी आहे. उजडल्यावर दाखवतो थोडं तुम्हाला. इथे बॅग ठेवली आहे. मंडळी सकाळचे वाजले 3:55. 4 वाजायला फक्त आणि फक्त 5 मिनटं राहिलेत. आणि मी निघालो इकडून कॉन्वे सोबत बाबा अमरनाथच्या यात्रेसाठी, पहलगामसाठी. आणि मला सीट अशी भेटले ना, माझं डोकं आउट होतोय. पण मी काहीच नाही करू शकत. त्या दोघांच्या मधोमध बसलोय मी. आणि नाही तिकडून मी त्याला रिक्वेस्ट केली, त्या समोरच्याला पण रिक्वेस्ट केली, तो पण नाही ऐकत आहे. सो जेवढं तेवढं दाखवू शकतो. सकाळचे 4 वाजता कॉन्वे निघाला आहे, पण जो स्टार्टिंगचा पहिला कॉन्वे निघतो ना तो खूप भारी असतो. सो बघूया आता, उजाडेल तेव्हा तुम्हाला दाखवतो. आणि हा निघाला आहे बाबाचा दुसरा जत्ता. पहिला जत्ता काल निघाला होता 2 तारखेला. आज 3 तारखेला दुसरा जत्ता निघाला. पार्वती पते हर हर महादेव. सिक्युरिटी किती थांबली आहे त्या साईडला, मी नाही दाखवू शकत तुम्हाला. पूर्ण सगळ्यांना थांबवलं जातं. ज्यावेळेस हा कॉन्वे निघतो ना तेव्हा बाजूच्या गाड्या सर्व बंद केल्या जातात. एक रोड ब्लॉक केला जातो, फक्त कॉन्वेसाठी जागा सोडली जाते. पण आता बघू काय होईल आता भाई विषय. आता बघूया आपण. मंडळी यार खूप मन तुटतंय माझं, काय सांगू तुम्हाला.
माझी लास्ट व्हिडिओ बघा तुम्ही. आणि मला विंडो सीट बोलून यार विंडो सीट नाही दिली ना, माझं डोकं त्याच्यामध्येच आऊट झालं आहे. बघा पोलीस बंदोबस्त तुम्ही आता इकडे तुम्हाला दिसेल. पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे भाई पूर्ण. बघा तुम्हाला काहीच दाखवू नाही शकलो मी. दाखवायला येतच नाही. तिकडे पण समोर पण बसले 3 जण. शहाणा मला नाही बोलला. आता उजाडलंय व्यवस्थित. हे आलं उधमपूर, कॅप्टन तुषार महाजन शहर. पहिला हॉल्ट आला आहे. पूर्ण कॉन्वे थांबलाय. तर पूर्ण कॉन्वे थांबलाय. पहिला हॉल्ट असतो इकडे. चला चाय नाश्ता करू. बाबाचा लंगर. बोला हर हर महादेव. जय भोले बम बम भोले. चला बाबाच्या दरबारात. नुसतं थांबलं तर एक गाडी नाही थांबत, संपूर्ण कॉन्वे थांबतो. हे बघा इकडे असं एकदम स्टार्टिंग पासून सगळे मिलिटरी मंडळी. बाबाचं लंगर दाखवतो काय काय भेटतं खायला. जय भोले जय भोले. चलो चलो भेटते जाओ. शंभो आशीर्वाद. महादेव का आशीर्वाद. हे बघा चाय टोस्ट. आपण चाय पिऊ. प्यायचे पाणी. बघा खीर पराठे. जय भोले जय भोले. लाडू बिडू बघा. आज तो तुम्हाला कॉन्वे सोबत येऊ शकता तुम्ही. लाडू बिडू भेटतो एकदम सगळा व्यवस्थित. बाबाचा आशीर्वाद पूर्ण मन एकदम दणदणाट खाण्यासाठी. जय भोले युवा मंडळ भंडारा. म्हणजे काय काय नाही भेटत बघा तुम्ही इकडे भोलेच्या दरबारात. आणि मेन माहिती आहे का, ज्यावेळेस यात्रा असते ना त्यावेळेस ज्या समोरच्या येणाऱ्या गाड्या आहेत ना त्या देखील स्टॉप असतात. तुम्हाला दिसते का एकतरी गाडी? एकही गाडी समोरून येणार नाही. संपूर्ण बंद जोपर्यंत कॉन्वे क्लिअर होत नाही तोपर्यंत. असं आहे भाई. टोस्ट घ्या, खारी घ्या, कचोरी घ्या, चाय घ्या, आईस्क्रीम खावा. आईस्क्रीम सुद्धा भेटते. आता स्टार्टिंग आहे. मेन भंडारा तर लागेल आपल्याला. बर्फानी बुके कोण बाबा. 3 जुलै बाबाचा भंडारा. मी अजून काही खाल्लं नाही मंडळी, कारण संकष्टी आहे 3 तारीख आणि माझा उपवास असतो संकष्टीला. सो बघू पुढे जर खाल्लं तर पुढच्या स्टॉपला खाईल. पण आता सध्या तरी मी फक्त चाय पिलेला आहे. आणि असा काय भंडारा असतो. आणि कॉन्वे बरोबर एकदा नक्की या आयुष्यामध्ये. खूप मजा येते तुम्हाला. आणि हा जो पहिला कॉन्वेचा जो भंडारा लागतो ना तुम्हाला, तो चंद्रकोटचा लागतो. आणि जो दुसरा पाहायला भेटेल ना आपल्याला तो बालटालचा असेल. तो शेवट 2च भंडारे लागतात तुम्हाला पूर्ण कॉन्वेमध्ये. तर हा चंद्रकोटचा पहिला भंडारा आहे, जिथे आता आपण तुम्ही नाश्ता खाऊन पिऊन एकदम भारी, मतलब एकदम भारी क्वालिटीचं जे पाहिजे ते तुम्हाला सगळं काय भेटेल ह्या लंगरमध्ये. आणि दुसरा भेटेल आपल्याला कुठे, बालटालचा जो फूड आहे. त्यानंतर बालटालचा रस्ता वेगळा होऊन जातो आणि पहलगामचा. सो ते पण आपल्याला नंतर पाहायला भेटेल. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. सो सीट नाही भेटली हो बरोबर मंडळी, नाही तर तुम्हाला खूप काही दाखवलं असतं मी. पण ठीक आहे, जेवढं पण दाखवलंय तेवढं. सो भाई है अपना. हमारे 2 यूपी के भाई मिले हुए हैं. भाई नाम? जयप्रकाश विश्वकर्मा. जयप्रकाश विश्वकर्मा. भाई आपका? शिव जी. अरे वाह जी वाह. तो दोनों भाई मिले, एक ही साथ बस में है. हम यही बस में तो कंटिन्यू करेंगे यात्रा. बोले हर हर महादेव. मंडळी फायनली बसलोय आता पुढे मी. आणि इकडून आता काय थोडेसे शॉर्ट तुमच्यासाठी मी क्रिएट करणार आहे. तिकडे बसून हालत एकदम डाऊन झाली होती. फायनली जय बम भोले. तो सब आपले जोश में. आणि ही आपल्या भारताची इंडियन आर्मी. बघा मंडळी कसे कॉन्वे चाललेत, एका मागे एक बस चालली आहे कंटिन्युअसली. हा असतो पूर्ण कॉन्वेचा जत्ता. समोरून एक पण गाडी दिसणार नाही तुम्हाला येताना, एक पण. सगळ्या गाड्या स्टॉप केलेल्या आहेत.
फायनली लोकांना दया आली आणि मला बसवलं इकडे. Z+ सिक्युरिटी भेटेल. Z+. पुणे रोड बंद, डायरेक्ट तार टाकून. कोणीच येऊ शकत नाही कारण कॉन्वे चाललाय. ही आहे मजा बघण्यासाठी, आयुष्यामध्ये एकदा कॉन्वे सोबत येण्याची. संपूर्ण बस तुमच्यासाठी, संपूर्ण रस्ता बंद आणि जागोजागी मिलिटरी. हॉटेलमध्ये बघा तुम्ही फक्त भंडाऱ्याच्या इथं. बनिहाल 28 किलोमीटर, सॉरी 38. श्रीनगर 135 किलोमीटर. अनंतनाग 76 किलोमीटर. काय नजारे आहेत मंडळी. काश्मीर म्हणजे जन्नत. आणि खरंच आहे, काश्मीर म्हणजे काश्मीर आहे. साडेतीन हजार मीटर. बघा मंडळी, वरच्या सर्व गाड्या थांबून ठेवल्यात. जोपर्यंत कॉन्वे क्लिअर होत नाही तोपर्यंत त्यांना सोडता येत नाही. हे सगळं बघण्यासाठी मंडळी एकदा कॉन्वे बरोबर प्रवास करा. फ्लॅग कमांडोज मंडळी. सिक्युरिटी बघा, पुरं थांबवले तिकडे. हे सीता भी जाएगा रेलवे स्टेशन पर. बनिहाल हे बनिहालला आलोत आपण. बनिहालचं हॉटेल आणि यायचं आपलं ठरलेलं आहे. 2027 मध्ये येऊया, जानेवारीमध्ये स्नोमध्ये. आणि बनिहालचं रेल्वे स्टेशन. मंडळी हे लोक काय सुधारणार नाही. बाहेर लोक चड्ड्या सुकायला टाकल्यात आणि बिचाऱ्याची एकाची बॅग आहे, त्या बॅगेवरती पण चड्ड्या सुकायला टाकल्यात. अंडरवेल यांच्या आईला, यांच्या बधीर कुठले. बाय 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 बाय. मस्त लहान लहान पोरं बाय करतायत. कसला ट्रॅफिक लागलाय. सर्वांना थांबून ठेवलंय. जोपर्यंत कॉन्वे नाही जाणार तोपर्यंत हे लोकांना सोडणार नाही. ते बघा ब्लॅक कमांडोस. सर्वांना नो एंट्री.
बिकॉज गोईंग. काय सीन आला कडक. मंडळी Z+ सिक्युरिटी असते कॉन्वेमध्ये, त्यामुळे ना ह्यांना बघण्याची, हे बघा ब्लॅक कमांडोज, ह्यांना बघण्याची जी संधी असते ना इकडे भेटते आपल्याला. फक्त बघत जावा. पूर्ण एकदम मला तर लय भारी वाटतं. म्हणजे नाही का, पूर्ण गाड्या थांबवल्यात आणि अगोदर आपल्याला सोडतायत कॉन्वेला. दोन्ही साईडला गाड्या थांबवल्यात, दोन्ही साईडला, आणि फक्त आपण जात आहोत पुढे. सगळ्यांना थांबवलं. हे बघा डायरेक्ट तारा टाकून दिलं. श्री अमरनाथ जी यात्रा कॉन्वे के साथ. मंडळी, काश्मीर म्हणजे ना जागतं झुकतं एक खरंच जन्नत आहे, स्वर्ग आहे खरंच. काय दिसतंय यार, म्हणजे खरंच. जन्नत है कश्मीर. चप्पे चप्पे पे हमारे फौजी भाई, इंडियन आर्मी कहते हैं, इंडियन आर्मी. अनंतनागमध्ये आलो आपण. अनंतनागमध्ये सिक्युरिटी बघा. जय हिंद सर, जय हिंद. जय हिंद सर, जय हिंद. जय हिंद सर. मंडळी, आलो बाबाच्या नगरीत. वेलकम टू पहलगाम. वेलकम टू श्री अमरनाथ जी यात्रा 2026. जय हिंद सर, जय हिंद. जय हिंद सर. टू पहलगाम. वेलकम टू पहलगाम सर जी. आलो आहोत नुनवान बेस कॅम्प. 11:30 वाजता. 3:30ला निघलो होतो म्हणून लवकर पोचलो. आणि इकडे गाडी सोडेल, तिकडे आपलं परमिट वगैरे चेक होईल आता फटाफट. सो चला, न टाईम घालवता. सो अशी काय कॉन्वे बरोबर जर्नी होती, जो माझा प्रयत्न होता तुम्हाला दाखवण्याचा. श्री अमरनाथ यात्रा ला गेट. वेलकम टू श्री अमरनाथ जी यात्रा. श्री अमरनाथ जी यात्रा. वेलकम टू यात्रीज बेस कॅम्प ऑफ नुनवान पहलगाम. पहलगाममध्ये आलो आहे. सो नुनवान बेस कॅम्पमध्ये तुमचं कार्ड चेक होईल इकडे. इकडे आपली बॅग चेक होईल आहे बघा इकडे. आणि तिकडे कार्ड पंच करायचं आहे. कार्ड पंच केल्यानं तुमच्या सर्व डिटेल येतील इकडे.
ठीक आहे. सो चला आता माझी बारी आहे. नुनवान बेस कॅम्प चेकपोस्ट पार झालं आपला. तर इकडे तुम्हाला एक पोस्ट होईल, तेवढी पार करून यायची आहे. मग इकडून जायचं आहे नुनवान बेस कॅम्पमध्ये सरळ. चला, हर हर महादेव. जर तुम्हाला नुनवान बेस कॅम्पमध्ये नाही थांबायचं तर इकडे हॉटेल बनलेले आहेत, तिकडे तुम्ही तुमचं वेगळं राहू शकता. मी तर आतमध्ये थांबेल कॅम्पच्या. चला, हर हर महादेव. इकडून बेस कॅम्पच्या आतमध्ये यायचं आहे तुम्हाला. ओके. आणि इकडून आता बघूया टेंट वगैरे राहण्याची काय काय ऑप्शन आहे ते तुम्हाला सर्व काही सांगतो. तिकडे तुमची चेकिंग होईल, तिथून त्या रॅकरमध्ये तसं चालत यायचं आहे. जर आपल्याला नुनवान बेस कॅम्पमध्ये नाही थांबायचं आहे तर तिथून आउट होऊन या रोडवरून तुम्ही पुढे बेलगामला जाऊन हॉटेल ते घेऊ शकता. ओके. आणि आता असं चढून तुम्हाला आरफेफ दाखवतो, कॉन्वे दाखवतो जो आपल्या पुढे होता. हे बघा, जो आपला पुढे हा कॉन्वे होता जो आपल्यासोबत सेफ्टीला उभा होता. आणि इकडून तो स्टॉप झालाय. आलो फायनली नुनवान बेस कॅम्पच्या आतमध्ये. हे बघा, इथून एक्झिटला इथून आहे, एंट्री इथून समोरून. आणि आता इथे भंडारी कुठे काय माहिती बाबा, मागच्या वर्षी तर इथंच होते. बघूया, चला इथून आज जायचं आपल्याला. आलो हो नुनवान बेस कॅम्पमध्ये. आणि इकडे तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला इकडे डॉमिटरी घ्यायची तर 600 रुपये पडेल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला शेअरिंगमध्ये थांबायचं आहे माझ्यासारखं, जसं मी थांबतोय लो बजेटमध्ये, किती रुपये? फक्त 250 रुपये. फक्त 250 रुपये. तर हे माझ्या इथं टेंटमध्ये थांबलेले आहेत. हॅलो, जबलपूर MP, जबलपूर यूपी MP, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. लास्ट वन इज बिहार. लास्ट वन बिहार. 4 स्टेट एक साथ रहेंगे यहाँ पे, चारों स्टेट. तो इकडे आहे 250 रुपये दिलेत मी फक्त. काय आपल्याला झोपायचं असतं आहे आणि सकाळी इथून लवकर निघायचं आहे. सो 250 काम ओके. आप बिहार से हो ना? ओके. नाम आपका? हर्ष कुमार भाई. तो अपने साथ रहेंगे और वो दोनों. सो असं काय तुम्हाला इकडे भेटेल, तुम्ही बार्गेनिंग करा. नाहीतर डायरेक्ट ते बनलेले परमनंट तिकडे जा, 600 रुपये द्या. आणि VIP रूम पाहिजे तर 1200 रुपये द्या. तुमच्या हिशोबाने जिथं तुम्हाला बजेटमध्ये वाटेल तिकडे स्टे करा. महत्त्वपूर्ण गोष्ट, जर आपण खूप साऱ्या गोष्टी विसरल्यात, रेनकोट, शूज, शॉल, टोपी, तर नुनवान बेस कॅम्पच्या आतमध्ये सर्व काही भेटेल. डोंट वरी, नो टेन्शन. हे बघा, इकडे सगळे भेटलेले आहेत. रेनकोटपासून ते तुम्हाला सर्व काही, छत्रीपासून, शूजपासून सर्व काही मिळेल. तेलपासून, पावडरपासून. सो बिलकुल चिंता नसावी इकडे. आणि हे आहे 600 रुपये डॉमेट्री, ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. ठीक आहे. गॉगल वगैरे, रिचार्ज, सिम, सर्व काही नुनवान बेस कॅम्पमध्ये तुम्हाला भेटेल. सो टेन्शन आणि काळजी नसावी. आणि इकडे आहे लंगर. आता थोडं लंगरला चाललो आहे मी. इकडे थोडासा लंगर खातून दाखवतो. हा उद्याचा गेट आहे, इथून आपल्याला उद्या रिटर्न जायचं बाहेर. मंडळी, हा आहे नुनवान बेस कॅम्पमधला लंगर. तुम्हाला काय काय खायला भेटते बघा. भाजी, चपाती, मस्त डाळ, भात, सर्व काही तुम्हाला लंगरमध्ये पाहायला भेटते. हा पहिला लंगर. बाबाचा आशीर्वाद घ्या. नंतर दुसरा लंगर दाखवतो तुम्हाला. सॉरी, दुसरा लंगर बघा. इकडे पण गरम गरम चपात्या बनत आहेत. हे बघा भाई, मस्त गरम गरम चपात्या, भाजी, डाळ, सर्व काही तुम्हाला भेटते इकडे. एकदम नुनवान बेस कॅम्प. खावा जे पाहिजे ते खावा भाई, फ्री ऑफ कॉस्ट. लंगर, बाबाचं लंगर. हे बघा, चपात्या बनवतो इकडे सगळं. अशा पद्धतीने तुम्हाला लंगर खायला भेटेल. इकडे एक्झॅक्टला समोर टॉयलेट बनलेले आहेत. ठीक आहे. सर्व काय भेटतं हो, सर्व काय भेटतं. फक्त यावं लागतं इकडे. आलं तर तुम्हाला कळेल. हे सगळे टॉयलेट आहेत. इकडे आंघोळीची सोय. आणि इकडे समोर पूर्ण चारी बाजूला व्यवस्थित लंगर आहेत. जे पाहिजे ते खावा, फ्री ऑफ कॉस्ट खावा, काही चिंता नाही. ठीक. मी पण काहीतरी खातो आता. तो हे आहे जेवण. कसं आहे, एकदम ऑन टॉप. हीच थाळी खायला जाता तर साधारणतः 150-200 रुपयाची येते राव. आणि तुम्हाला इकडे लंगरमध्ये खायला भेटेल. अजून तर खूप मोठे मोठे लंगर दाखवायचे तुम्हाला. हा आहे मॉर्निंगचा गेट. सकाळी इथून निघायचं आपल्याला. एक्झॅक्टली थोडं लवकर निघूया. नुनवान बेस कॅम्पमध्ये तुम्हाला जी डॉमेट्री म्हटलं होतं, इथं डॉमेट्री पण चालू झाली आहे. आणि इकडे तुम्हाला VIP रूम भेटेल, ज्याची कॉस्ट आहे 1200 रुपये. विदाऊट AC, पंखा असेल. आणि तुम्हाला डॉमेट्री दाखवतो, 600 रुपये पडेल पर पर्सन. त्याचे तुम्हाला किती पडतील, डॉमेट्री कशी असेल
ते मी दाखवतो. अच्छा, तिथून आहे रस्ता. तर या तुम्हाला डॉमेट्री दाखवतो. 600 रुपये पडेल पर पर्सन. तर तुम्ही इथं थांबताय डॉमेट्रीमध्ये, तर डॉमेट्रीमध्ये आपण थांबू शकता. हे आहे समोर टॉयलेट. इकडे टॉयलेट तुम्हाला भेटेल, बेसिंग वगैरे. आणि हे बघा इकडे आहे 600 रुपयामध्ये डॉमेट्री. ओके, सो इकडे आपण थांबू शकता 600 रुपये देऊन फक्त. त्यामुळे तुम्हाला काय भेटेल, उशी आणि ही चादर. आणि इकडे तुम्हाला लॉकर सिस्टम तर नाही दिसत आहे अजून सध्या तरी. लॉकर इकडे नाही आहे. चार्जिंगचे प्लग, बेडवर पण चार्जिंगचे प्लग नाही आहेत. जस्ट फक्त हे दाखवण्यासाठी 600 रुपये मी तुम्हाला देतो. एक पंखा भेटेल, त्याच्या भीतर काहीच नाही. लॉकरचं इकडे सुविधा आत्ता तरी नाही आहे. ठीक आहे, ह्याची कॉस्ट आहे 600 रुपये. इकडे यांचे काउंटर देण्यात आणि हा संपूर्ण परिसर डॉमेट्रीज आहे. ठीक. तर पर्सनल रूम आहेत ते बघू मंडळी. पर्सनल रूम आहेत ते दाखवत नाहीत, पण तुम्हाला रेट सांगितले 1200 रुपये. ठीक आहे, रूमच आहे फक्त, त्यात 2च जण थांबू शकतात. ठीक आहे. तर हा काय परिसर नुनवान बेस कॅम्पचा. इकडचं पण तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे मी. आणि ते समोर त्याचे तिकीट घ्यायचे तुम्हाला. इकडे स्टार्टिंग पॉईंटला इकडे तुम्ही तिकीट घ्या आणि तिकीट घेऊन तुम्ही इकडे येऊ शकता. तो आहे रात्रीचा नुनवान बेस कॅम्प. रात्रीचं जेवण झालं आहे मस्त, पाहिजे तसं जेवण.